विषय राहिला साई रिसॉर्टचा, मी फक्त एवढंच सांगेन, परवाच्या दिवशी अनिल परब यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य वापरलं की रामनाथभाईंच्या वाक्यामध्ये त्यांनी टीका अशी केली, स्वतःच्या भावाने त्यांनी सोडलं नाही असं त्यांनी एक वाक्य वापरलं. मी उलट सांगेन की आमचा घराचा वाद हा एका बाजूला असताना त्या वादामध्ये ठिंगी पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम यांनी केलं, जेणेकरून संजय कदम ह्याला मी अगदी जबाबदारीने सांगतोय, निवडणुकीला त्यांना फायनान्सर म्हणून कोणतरी व्यक्ती हवी होती आणि आमचे काका ह्यांना ते फायनान्सर म्हणून त्यांना हवे होते आणि म्हणून रामदास भाई आणि रामदास भाईंचे लहान बंधू सदानंद कदम हे रामदास भाईंसोबत येऊ नये, त्यांचं जुळू नये ह्याची दक्षता त्यांनी बसून घेतलेली आहे. म्हणजे दोघांमध्ये भांडण लावायची आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा ही नीती वापरून आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम यांनी केलेला माझा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून मला वाटतं आमचा घरचा विषय आम्ही घरामध्ये हाताळू, 4 भिंतीच्या आत आम्ही त्याची चर्चा करू. अशा पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये असे जर काही मुद्दे येत असतील, केविलवाण आहे आणि अनिल परब किती खालच्या पातळीवरती जाऊन आरोप करतायत याच्यावर लक्षात येतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.